चंद्रपुरात मुनगंटीवारांची प्रचार रॅली, बाईक रॅलीच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांची मतदारांना साथ। चंद्रपूर महानगरपालिकेचा प्रचार संपायला आता अवघा एक दिवस शिल्लक आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावत आहेत। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदारांना साथ घातली। शहरातील शिवाजी चौकातून सुरू झालेली ही बाईक रॅली चंद्रपूर शहरातील पठाणपुरा, विठ्ठल मंदिर, एकोरी आणि जटपुरा प्रभागातून काढण्यात आली। आम्ही केलेल्या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही जनतेचा मतरूपी आशीर्वाद मागतोय, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली। भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांसोबत त्यांच्या प्रभागामध्ये आपण स्कूटर रॅली काढतोय। अभिवादन करत जनतेला, मतदारांना आपण नम्रपणे विनंती करतोय की हे शहर आमचं तुमचं आहे। या शहराच्या विकासाचा एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना युती। या शहरामध्ये गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या नेतृत्वात अनेक विकास कार्य आम्ही पूर्ण केले आणि भविष्यातही आमच्याकडे अनेक योजना आहे। बाहेरचा कोणताही नेता येऊन या शहराचा विकास करू शकणार नाही। आदरणीय गौतमीताई पाटील यांना आणून या शहराचा विकास होणार नाही। या शहराचा विकास करण्याची क्षमता केंद्रात माननीय विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष नरेंद्र मोदीजींच्या सरकारमध्ये आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आहे आणि म्हणून आम्ही विनंती करतोय, चुकू नका। आज त्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे देऊ नका म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिलं। आता काय त्यांना झालंय, कधी कधी वाटतं की ये अंदर की बात है, काँग्रेस के कई नेता हमारे साथ है, असं पत्र दिलं। मग आमदारांना पगार का पाहिजे? आमदारांचा पगार बंद करा ना। निवडणुकीत त्याच पैशातून डिझेल पेट्रोल टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्ही लाडक्या बहिणीवर की काय ईर्ष्या करता? महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना भावाची अंतःकरणापासून विनंती आहे, या निवडणुकीत ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध सामान्य मतदाराच्या विकासाची आहेच, पण लाडक्या बहिणीच्या हुंकाराची आणि स्वाभिमानाची आहे। लाडक्या बहिणींवर ते आरोप करतात, लाच घेतात, म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे काँग्रेसला।